सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यातील बुध गावाचा रहिवासी असलेला अभिषेक धनंजय सूर्यवंशी आज देशातील पुरुष फुटबॉल खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनला आहे। अभिषेक सूर्यवंशी आणि मोहन बागान देशातील अग्रगण्य अशा फुटबॉल क्लब बरोबर खेळण्याचा करार करून फुटबॉल जगतात नवा इतिहास रचला असून तसे करणारा तो पहिलाच महाराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्सी क्रमांक 16 मोहन बागान सुपर जायंट्स कोलकाता अशी ओळख असलेला 22 वर्षीय अभिषेक हा भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा नवा चेहरा आहे। 2021 मध्ये मालदीव येथे झालेल्या आशिया करंडक क्लब फुटबॉल स्पर्धेसाठी एटीके मोहन बागानच्या संघात निवड होणारा हा पहिलाच फुटबॉलपटू आहे। अभिषेक सध्या मोहन बागान सुपर जायंट्स कोलकाताच्या संघातर्फे मिडफिल्डर या पोझिशनला खेळतो। मोहन बागान या देशातील अग्रगण्य अशा फुटबॉल क्लबतर्फे खेळण्याच्या करारावर त्याने गेल्या वर्षी स्वाक्षरी केली आहे। हा करार 3 वर्षांसाठी असून त्या करारानुसार अभिषेकला प्रतिवर्ष 20 लाख रुपये मिळणार आहेत। आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पुरुष फुटबॉलपटूच्या तुलनेत हे यश सामान्य असू शकेल, मात्र आपल्या महाराष्ट्रातील फुटबॉलपटूच्या आजवरच्या इतिहासात बघितले तर मोहन बागानसारखे व्यावसायिक क्लबशी करार होणे ही निश्चित अभिमानास्पद बाब आहे। शाळेत असताना सुरुवातीला क्रिकेट खेळणाऱ्या अभिषेककडे आक्रमकता, स्टॅमिना, तंदुरुस्ती हे बघून प्रशिक्षक नंदू अंगीरवार यांनी अभिषेकला फुटबॉलकडे वळण्याचा सल्ला दिला। त्यांनी अभिषेककडे असणाऱ्या नैसर्गिक गुणवत्तेचा वापर करून त्यास फुटबॉलमधील कौशल्याची जोड दिली व फुटबॉलमध्ये गोडी निर्माण केली। तो 10 वर्षांचा असताना त्याला प्रथमच 12 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती। तेव्हापासून आजपर्यंत त्याचा फुटबॉलमधील कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे।